हॅलो डिअर स्टुडंट्स, आपल्या क्रॅश कोर्सच्या सिरीजमधल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण लास्ट टाइम जो पार्ट बघितलेला होता क्रायटेरिया फॉर क्लासिफिकेशन तो कंप्लीट झाला. आता त्याच्या पुढचा पार्ट म्हणजेच वेगवेगळे फायलम्स, त्याच्यामध्ये जे ॲनिमल्स आहेत त्यांची नावं, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि मग क्वेश्चन आन्सर्स त्याच्यावर कशा पद्धतीचे विचारले जातात, आन्सर कशी लिहिली पाहिजेत आणि असेच बरेच काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. सो वन्स अगेन बिफोर स्टार्टिंग द व्हिडिओ अ स्मॉल रिक्वेस्ट टू ऑल ऑफ यू. मी जसं तुम्हाला सांगितलं ही क्रॅश कोर्सची सिरीज ह्या वर्षीच्या फक्त स्टुडंट्ससाठी आपण फ्री ऑफ कॉस्टमध्ये ठेवत आहोत आणि माझी अशी इच्छा आहे की हे व्हिडिओज अशा स्टुडंट्सपर्यंत पोचावेत की ज्यांना खरंच गरज आहे, जे आर्थिकदृष्ट्या काही अडचणी असतील की ज्यामुळे त्यांना पैसे देऊन चांगल्या क्वालिटीचं कोचिंग मिळत नाही आहे, अशा पद्धतीच्या स्टुडंट्सपर्यंत हे व्हिडिओ पोचावेत अशी माझी इच्छा आहे. आणि तुम्हा सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ आलेला आहे त्यांनी कमीत कमी 5 ते 10 स्टुडंट्सपर्यंत, अशा गरजू स्टुडंट्सपर्यंत हा व्हिडिओ पोचवावा. सो चला सुरुवात करूयात. आजचा आपला पहिला जो पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत फायलम पोरीफेरा. नावातच आहे ह्याच्या पोरीफेरा, म्हणजे पोरी फिरवायचं वगैरे असं नाही. पोरी म्हणजे पोर्स, आणि ज्यांच्या म्हणजे थोडक्यात ज्या ॲनिमल्सच्या बॉडीवरती लहान किंवा मोठे पोर्स आहेत ते ॲनिमल्स येतात पोरीफेरा या फायलममध्ये. आता ह्याच्यामध्ये मी जसं तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं होतं की एखाद्या फायलमचे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला जेव्हा लिहायचे असतात तर तेव्हा त्यामध्ये असणाऱ्या ॲनिमल्सची नावं जेव्हा आपल्याला कळतात तेव्हा ॲक्च्युली इट बिकम्स इझियर फॉर अस टू रिमेंबर द कॅरेक्टरिस्टिक्स. मी जसं तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं ना की एखाद्या पाहिलेल्या व्यक्तीबद्दल जेव्हा आपल्याला बोलायचं असतं तर आपल्यासाठी ते सोपं ठरतं, परंतु एखाद्या अशी व्यक्ती जिला मी कधी बघितलेलंच नाही आहे आणि तिच्याबद्दल 5 वाक्य लिहा किंवा 5 ओळी बोला असं म्हणलं तर ते आपल्यासाठी अवघड ठरतं. अगदी तसंच इथं पण आहे. जेव्हा आपल्याला कळतं की ह्या स्पेसिफिक फायलममध्ये हे ॲनिमल आहेत तेव्हा मग आपल्याला त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स लिहायला सोपं पडतं. सो पहिल्यांदा बघूयात आपण ह्या फायलममध्ये कोणते कोणते ॲनिमल्स आहेत. सो पोरीफेरा फायलममध्ये आय होप सगळ्यांना इथं क्लिअर दिसतंय. जे ॲनिमल्स आहेत ते आहे सायकॉन, यू स्पॉन्जिया. यू स्पॉन्जियाचं कॉमन नेम आहे बाथ स्पंज, 1 मार्कासाठी हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर हायलोनेमा यू प्लेक्टेला. आता ह्याच्यावरती तुम्हाला प्रश्न कसे कसे येऊ शकतात, जसं मी म्हटलं 1 मार्कचे कोणतेही प्रश्न, जसं की खालीलपैकी कोणता ॲनिमल फायलम पोरीफेरामध्ये येतो आणि मग 4 ऑप्शन्स देतील, त्यातला एखादा असेल आणि बाकीचे नसतील असं असू शकतो. किंवा मग ऑड वन आउट सारखे प्रश्न तुम्हाला असे सायकॉन, यू स्पॉन्जिया, हायलोनेमा आणि सायकॉन कोणतो आपला दुसरा कुठला घेऊयात, कॉक्रोच घेऊ फॉर एक्झाम्पल. तर मग त्याच्यामधले कॉक्रोच हा ऑड वन आउट होईल बिकॉज हे सगळे एका फायलममध्ये येतात. सो ह्या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात आणि त्याची तयारी म्हणून तुमच्या पुस्तकामध्ये प्रत्येक फायलम मध्ये असणाऱ्या ॲनिमल्सची जी नावं दिलेली आहेत ती नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. सो फायलम पोरीफेरामध्ये कोण आहेत हे 4: सायकॉन, यू स्पॉन्जिया, हायलोनेमा आणि यू प्लेक्टेला. आता जे आपण ह्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं 5 क्रायटेरिया फॉर क्लासिफिकेशन, ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन, सिमेट्री किंवा सीलोम, बॉडी कॅव्हिटी जे आहे, असे 4-5 लेवल जे आपण बघितलेले होते त्यांचा वापर इथं करायचा आहे. आता अजून एक महत्त्वाची सूचना, नीट लक्ष देऊ नये का, जेव्हा तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स लिहायला विचारतात, समजा तुम्हाला प्रश्न विचारला फायलम पोरीफेराचेच कॅरेक्टरिस्टिक्स लिहा आणि समजा तो 3 मार्काला प्रश्न विचारलेला आहे. आता ह्या प्रश्नाची उत्तर देताना समजा जसं मी तुम्हाला नाही का बोलले की हे कॅरेक्टरिस्टिक्स पण तुम्हाला त्या उत्तरात लिहायचे आहेत, मग तुम्ही सगळं लिहिलं की पोरीफेरामध्ये सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन आहे किंवा याच्यामध्ये असिमेट्रिक येतं किंवा जे आहेत ते, आणि तेवढंच लिहून तुम्ही थांबलात, एक्झाम्पल वगैरे लिहिलं, मग तिथं तुम्ही म्हणाल मॅडम 3 मार्कासाठी तर मी 5-6 पॉईंट लिहिले, एक्झाम्पल लिहिलं आणि मग तरी पण मला मार्क मिळाले नाहीत. तर तिथं म्हणजे हे पॉईंट लिहिणं तर आहेच आहे, परंतु प्रत्येक फायलम स्पेसिफिक असे कॅरेक्टरिस्टिक्स असतात की जे फक्त त्याच फायलम मधल्या ॲनिमल्समध्ये आपल्याला बघायला मिळतात, बाकी कुणामध्ये नाही. सो ते कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही लिहिलेले आहेत की नाहीत, म्हणजे एखाद वेळेस तुम्ही हे पॉईंट जे आहेत की सेल्युलर वगैरे असिलोमेट हे नाही लिहिलं तरी एखाद वेळ चालू शकतं,
परंतु फायलम पोरीफेरामध्ये दिसून येणारे स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स, जसं की ह्यांच्या बॉडीवरती पोअर्स असतात, पोअर बिरिंग ॲनिमल्स आहेत, हे पोअर बिरिंग आहेत, स्पेसिफिकली मरीन असतात, फक्त समुद्रामध्येच दिसतात, सेडेंटरी असतात, यांच्या बॉडीमध्ये ज्या स्पेशल टाईपच्या सेल्स असतात, तर ते सगळी ती जी माहिती आहे ही त्याच्यामध्ये कंपल्सरी असणं अपेक्षित आहे. सो हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तेही सांगणार आहे की जेव्हा तुम्हाला अशा पद्धतीचे कॅरेक्टरिस्टिक्सवरती प्रश्न विचारला जाईल तेव्हा तुम्ही कोणते पॉइंट्स लिहिणार आणि कोणते पॉइंट्स नाही लिहिले तरी चालतात, किंवा थोडंसं त्याला कमी महत्त्वाचे पॉइंट्स कोणते आणि जास्त महत्त्वाचे पॉइंट्स कोणते. सो मी तर हे एक्झाम्पल सांगितले तुम्हाला. आता ह्याच्यामध्ये आपण इम्पॉर्टंट वर्ड्सना अंडरलाईन करून ह्याच्यात लिहिते सेल्युलर ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. मी आजच हे जरा नवीन शिकले, थोडंसं R&D करून मुलीच्या हेल्पने, की हे कशा पद्धतीनं कलर वगैरे चेंज करायचे किंवा काही बघूयात आता काय काय होतं. मल्टीसेल्युलर आहेत, असिमेट्री असते. सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन, असिमेट्री, असिलोमेट. 1 2 3 झाले. अजून बाकी सेगमेंटेशनचा पार्ट ह्यांच्यामध्ये येत नाही किंवा जर्म लेयर्स ह्यांच्यामध्ये नसतात. मी जसं तुम्हाला म्हटलं डिप्लोब्लास्टिक हे निडारियापासून सुरू होतात, त्यामुळे ते 2 पॉईंट्स ह्याच्यामध्ये येत नाहीत. एकूण 5 आहेत की नाही, त्या 5तले 2 गेले, म्हणजे 3च पार्ट्स उरतात जे आपण इथं मेन्शन केले की असिमेट्री आहे, सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन आणि असिलोमेट्स. आणि मग सिम्पलेस्ट बॉडी ह्याच्यात आहे स्पॉन्जेस. ह्या जो पोरीफेरा फायलम आहे आपला, त्या पोरीफेरा फायलम मधल्या ॲनिमल्सना स्पॉन्जेस असं म्हणतात. ठीक आहे. आता नेक्स्ट मी जसं म्हणलं हे स्पेसिफिकली मरीन ॲनिमल्स असतात. मरीन म्हणजे समुद्रामध्येच राहणारे मोस्टली असतात, काही फ्रेश वॉटरमध्ये दिसतात, परंतु मोस्टली मरीन हे तुमच्या उत्तरात आलंच पाहिजे. मोस्टली मरीन. त्यानंतर मगाशी म्हणलं तसं हे सेल्युलर, असिमेट्रिक, स्पॉन्जेस म्हटलंय त्यांना. आता अजून एक महत्वाचं पार्ट की ह्यांच्या बॉडीवरती छोटे मोठे पोअर्स असतात. ह्याचं जे स्पॉन्ज मी तुम्हाला म्हटलं ना सायकॉन, हे त्याचे एक्झाम्पल आहे. तर त्याची बॉडी आपण ही अशी दाखवू शकतो. फॉर एक्झाम्पल हा आहे, हा मोठा त्याचं जे पोअर आहे त्याच्या बॉडीमध्ये असणारं, त्याला म्हणतात ऑस्क्युलम. आणि हे जे त्याच्या बॉडीवर छोटे पोअर असतात त्याचं नाव आहे ऑस्टिया. मेनी आणि छोटे स्मॉल पोर्स त्यांना म्हणले ऑस्टिया. इथं दिलंय बघा, सिंगल लार्ज पोर त्याला म्हणले ऑस्क्युलम आणि स्मॉलर अँड मेनी पोर्सला म्हटले ऑस्टिया. हे 1 मार्कासाठी लक्षात ठेवायचं. आता ह्या ऑस्टियामधून वॉटर एंटर करतं आणि ऑस्क्युलम मधून बाहेर पडतं. ऑस्टिया जे आहेत ह्याच्यामधून त्या ॲनिमलच्या बॉडीमध्ये वॉटर एंटर करणार. मग वॉटर एंटर केल्यावर काय, तर ह्यांचं जे खाद्य असतं ते वॉटरमध्ये असणारे मायक्रोब्स असतात छोटे. तर त्या पाण्याच्या करंट बरोबर, पाण्याबरोबर ते जे मायक्रोब्स आहेत ते त्यांच्या बॉडीमध्ये एंटर करतात. आणि मग त्यांच्या बॉडीमध्ये एक स्पेशल टाईपच्या सेल्स असतात ज्याला म्हटले कॉलर सेल्स, की जे डायजेशनचं काम करतात. मग ते डायजेशन करतील आणि मग बाकीचं जे पाणी आहे एक्सेस आलेलं ते ह्या ऑस्क्युलम मधून शरीराच्या बाहेर पडेल. ऑस्टियामधून आत आलं, ऑस्क्युलम मधून बाहेर गेलं. ठीक आहे. आणि हे आहेत सेडेंटरी. सेडेंटरी म्हणजे एका जागी असणारे, फ्री लिव्हिंग नाही म्हणतात. सेडेंटरीच्या विरुद्ध आहे फ्री लिव्हिंग. फ्री लिव्हिंग म्हणजे इकडे तिकडे फिरणारे, सेडेंटरी म्हणजे एका जागी असणारे. ठीक आहे. सो हे जे मी वर्ड्स अंडरलाईन केलेले आहेत हे स्पेसिफिकली तुमच्या उत्तरामध्ये असलेच पाहिजेत. त्यात पण अजून VIMP म्हणतो की नाही आपण, तसं हे 2 पॉइंट आहेत. कॉलर सेलवाला कंपल्सरी असला पाहिजे. कॉलर सेलवरती तुम्हाला वेगळा प्रश्न विचारला जाऊ शकतो की स्पॉन्जेसमध्ये विच टाइप्स ऑफ स्पेशल सेल्स आर प्रेझेंट फॉर डायजेशन. सो स्पॉन्जेसमध्ये जे डायजेशनसाठी आहेत ते आहेत कॉलर सेल्स. ठीक आहे. आता नेक्स्ट अजून महत्वाचा एक पॉइंट आहे, तो आहे ह्यांच्या बॉडीमध्ये
स्पिक्युल्स और स्पॉन्जिन फायबर्स. मी म्हटलं ना काही महत्वाचे पॉइंट्स जे तुमच्या उत्तरात असलेच पाहिजेत, त्यापैकी हे तुमच्या उत्तरात आलंच पाहिजे. एक वेळ तुम्ही असिलोमेट वगैरे नाही लिहिलं तरी ते कन्सिडर करतील, पण तुमच्या उत्तरात हे मी जे चौकट मगाशी पण जे केले होते आणि हे पॉइंट असलेच पाहिजेत. आता हे स्पॉन्जिन फायबर काय करतात, तर आपल्या बॉडीमध्ये जसे बोन्स असतात की नाही, बोनचं काम काय आहे तर टू प्रोव्हाइड सपोर्ट. तर हे तसं सपोर्ट प्रोव्हाइड करायचं काम हे स्पॉन्जिन फायबर्स करतात. सो हे त्यांचं फंक्शन झालं. आणि हे जे स्पिक्युल्स किंवा स्पॉन्जिन फायबर्स आहेत ते कशाचे बनलेले आहेत, कॅल्शियम कार्बोनेट और सिलिकाचे. आपले बोन्स पण जसे कॅल्शियमचे बनलेले असतात तसेच हे देखील कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलिकाचे बनलेले आहेत, विच आर मींट फॉर सपोर्ट. मी तुम्हाला इथं दाखवते, माझ्याकडे आय थिंक एक डायग्राम आहे याची. सी, आर यू एबल टू सी दिस? सो हे आहेत स्पॉन्जिन किंवा स्पिक्युल्स किंवा हे स्पॉन्जिन फायबर्स दिसत आहेत तुम्हाला इथे. बघा, दीज आर द स्पॉन्जिन फायबर्स. हे आहेत स्पिक्युल्स आणि ह्यांच्या पासून बनलेली आहे ह्या स्पंजेसची बॉडी. आता बघा मी थोडंसं इथं झूम करते, आय होप इथं दिसत असेल तुम्हाला एवढं. हे आहेत ह्या कॉलर सेल्स, ह्या स्पंजेसच्या बॉडीच्या आतमध्ये असणारी हा जो लेअर आहे की नाही, हा ऑस्क्युलम आहे वरचा मोठा. हे छोटे छोटे पोर दिसत आहेत ते ऑस्टिया. आणि इथे बघा ह्या पूर्ण लेअरच्या आतल्या बाजूला आहेत ह्या कॉलर सेल्स. आणि ह्या कॉलर सेल्सचं फंक्शन आहे टू डायजेस्ट द फूड. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये असेक्शुअल आणि सेक्शुअल दोनही पद्धतीचं रिप्रोडक्शन होतं. सेक्शुअल रिप्रोडक्शन बाय एग आणि स्पर्म सेलचं फॉर्मेशन होतं आणि एसेक्शुअल रिप्रोडक्शन होतं बाय बडिंग. बडिंग म्हणजे एक छोटीशी आउटग्रोथ येते त्यांच्या बॉडीवरती, त्याचं साईज वाढतो जसं आपण हायड्रामध्ये बघितलंय. सो त्या पद्धतीचं बडिंग ह्याच्यामध्ये होतं. आणि ह्याचे अजून एक फीचर असतं की पॉवर ऑफ रिजनरेशन. पॉवर ऑफ रिजनरेशन म्हणजे एखादा बॉडीचा पार्ट जर ऍक्सिडेंटली कट झाला तर त्याच्यापासून पुन्हा नवीन ॲनिमल डेव्हलप होतो, त्याला म्हणायचं हाय पॉवर ऑफ रिजनरेशन. सो हे फीचर्स लिहून घेतले का प्रत्येकानं? प्रत्येकाच्या नोटबुकमध्ये हे फीचर्स आले का बघा, जे मी अंडरलाईन केलेले होते आणि ज्याला चौकट केलेलं होतं ते. सो तेवढे आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या ॲनिमल्सची नावं हे सगळं तुमच्या उत्तराचा पार्ट असला पाहिजे. ठीक आहे. इथे हे त्याच्यामध्ये होणारं सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं हे इथं दाखवलंय मी. जस्ट त्याची काही विचारत नाही तुम्हाला. हे स्पर्म्स आहेत, एग सेल आहे, कशा पद्धतीनं फर्टिलायझेशन झालं, लार्वे फॉर्म झाले, वॉटरमध्ये रिलीज झाले, या पद्धतीचं सेक्शुअल रिप्रोडक्शन या ऑर्गॅनिझम्समध्ये होतं. सो हे झाला आपला पहिला फायलम, दॅट इज पोरीफेरा. देन कमिंग टुवर्ड्स द नेक्स्ट फायलम. ठीक आहे. पहिला फायलम सगळ्यांना कळाला असेल, काही नसेल कळालं याच्यात तर मला कमेंट करून विचारू शकता तुम्ही. ऑल्सो एक महत्वाची अनाउन्समेंट होती, ज्या स्टुडंट्सनी आपल्या चॅनलचं मेंबरशिप घेतलेली आहे, आपल्या चॅनलमध्ये मेंबरशिपचा ऑप्शन आहे ना, सो त्या मेंबरशिपमध्ये बऱ्याच स्टुडंट्सनी मेंबरशिप्स घेतलेल्या आहेत खरं तर. आणि त्यांना पहिल्यांदा खूप खूप धन्यवाद की तुम्ही हे मेंबरशिप्स आपल्या चॅनलच्या घेतलेल्या आहेत. सो त्या मेंबर्ससाठी एक स्पेशल असा डाऊट सेशन आपण या येत्या 2-4 दिवसांमध्ये शेड्यूल करत आहोत. सो फक्त मेंबर्स पुरता असेल तो, बाकी कुणाला त्यांना ते डाऊट सेशन अटेंड करता येणार नाही. इनफॅक्ट तो दिसणार नाही बेसिकली, कारण यूट्यूबची अशी सेटिंगच आहे की ज्याच्यामध्ये फक्त मेंबर्स पुरता एक लाईव्ह जाण्याचा किंवा कमेंट्सना रिप्लाय करायचा असा एक ऑप्शन असतो. सो ही एक अनाउन्समेंट करायची होती मला की त्या लाईव्ह सेशनमध्ये जर जे कोणी मेंबर्स आता आपला व्हिडिओ बघत आहेत तर त्यांनी तुमचे डाऊट्स रेडी ठेवा. आपण त्या डाऊट सेशनच्या वेळेस डिस्कस करू, मग तो कोणताही डाऊट असू देत. ठीक आहे. हां, अजून ज्यांना ह्या स्पेशल VIP ट्रीटमेंटचा अनुभव घ्यायचा असेल
तुम्ही हे मेंबरशिप परचेस करू शकता. खूप काही नाही आहे, 119 रुपीजची काहीतरी मेंबरशिप आहे ती एक याची. मग त्याच्यामध्ये ॲक्च्युली मी देताना त्याच्यात खूप कमी आहे, म्हणजे स्पेशल बॅजेस आहेत आणि रिप्लाय देण्याचा ऑप्शन वगैरे आहे. पण ही एक अजून माझ्यातर्फे एक भेट माझ्या मेंबर्सना मी ह्या वर्षी देत आहे की मेंबर्स ओनली लाईव्ह सेशन आपला त्या दिवशी आपण घेऊया. ठीक आहे. सो चला, नेक्स्ट फायलम आहे आपला निडारिया. निडारियाचंच अजून एक नाव आहे सिलेंटरेटा किंवा सिलेंटराटा, रेटा राटा काही म्हणा, निडारिया किंवा सिलेंटरेटा. आय होप दिसतंय, थोडंसं फॉन्ट मोठा करूयात आपण. ओके. चला, आता ह्याचे एक्झाम्पल्स आहेत हायड्रा. त्यानंतर इथं खूप सारे ॲनिमल्सची नावं अशी आहेत जिथं बघा ब्रॅकेटमध्ये मी त्यांची कॉमन नेम्स दिलेली आहेत. सो कॉमन नेम्स तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातात. हायड्रा, ॲडॅम्सिया. ॲडॅम्सियाचं कॉमन नेम आहे सी ॲनिमन. त्यानंतर फायसेलिया. फायसेलियाचा कॉमन नेम आहे पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर. ऑरेलियाचं कॉमन नेम आहे जेलीफिश आणि कोरल्स. सो हे सगळे ॲनिमल्स येतात आपल्या निडारिया या फायलममध्ये. आता आपण जे क्रायटेरिया फॉर क्लासिफिकेशन शिकलो होतो त्याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं की निडारिया हा एकमेव फायलम असा आहे की जो डिप्लोब्लास्टिक आहे. सो त्याच्यामध्ये असणारी सेल जी ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन आहे ती फक्त सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन, ही बाकी कुणामध्ये नसते, फक्त निडारियामध्ये असते. रॅडियल सिमेट्री ही हायड्रा आणि स्टारफिश या दोघांच्या मध्येही बघायला मिळते. असिलोमेट्स हे आहेत. डिप्लोब्लास्टिक फक्त हेच डिप्लोब्लास्टिक आहेत, 1 मार्कासाठी हे स्पेसिफिकली लक्षात ठेवा. अंडरलाईन केलेलं इम्पॉर्टंट आहे आणि चौकट केलेलं व्हेरी इम्पॉर्टंट आहे, असं थोडासा फरक लक्षात ठेवू शकता तुम्ही. आता याच्यात फायलम स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स ज्या आहेत तर ह्यामध्ये जे ॲनिमल्स आढळतात त्यांच्या बॉडीमध्ये एक व्हरायटी तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे. एक दिसतंय इथं तुम्हाला एक प्रकार असा आहे की ज्याच्यात तुम्हाला एक प्रकार असा आहे ज्याच्यात बॉडी अशी सिलेंडर शेपची दिसेल. ज्या ॲनिमल्सच्या बॉडीचा शेप या पद्धतीनं सिलेंड्रिकल बॉडी सारखा असतो, सिलेंड्रिकल असतो, त्या ॲनिमल्सला म्हणायचं पॉलिप. 1 मार्कासाठी हे आय डोंट नो, मला असं का वाटतं हे विचारू शकतात कारण हे कधी विचारलेलं नाही आहे आतापर्यंत. सो पॉलिप कुणाला म्हणायचं तर ज्या निडारियन्सची बॉडी सिलेंड्रिकल आहे त्यांना म्हणायचं पॉलिप. आणि ज्या निडारियनची बॉडी अशी अम्ब्रेला सारखी आहे, आता ह्याचा बघा हा अम्ब्रेला शेप आहे की नाही हा, सो ज्या निडारियनची बॉडी अम्ब्रेला शेप आहे त्यांना म्हणायचं मेड्युसा. पॉलिप म्हणजे सिलेंड्रिकल शेप, मेड्युसा म्हणजे अम्ब्रेला शेप. सो हे 2 प्रकारचे बॉडी शेप्स या ॲनिमल्समध्ये बघायला मिळतं. ह्याला म्हणतात पॉलीमॉर्फिझम. ह्या फिनॉमिननचं नाव आहे पॉली. पॉली म्हणजे मेनी, मॉर्फ म्हणजे प्रकार किंवा बॉडीची शेप. सो त्यांच्यामध्ये 2 व्हरायटी बेसिकली बघायला मिळतात, एक सिलेंड्रिकल शेपची बॉडी आणि दुसरी अम्ब्रेला शेपची बॉडी. हे लक्षात, हे लिहून ठेवलं. पॉलिप कुणाला म्हणतात आणि मेड्युसा कुणाला म्हणतात ते. आता नेक्स्ट ह्याला अंडरलाईन करून ठेवा. पॉलिप म्हणजे अम्ब्रेला शेप बॉडी, सॉरी सिलेंड्रिकल बॉडी, आणि अम्ब्रेला शेप बॉडी म्हणजे मेड्युसा. मोस्टली मरीन आहेत. आता ह्याला हे बघा, हे चौकट करून ठेवते. सो हे महत्वाचे, व्हेरी इम्पॉर्टंट आहेत, हे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. त्यानंतर अजून एक महत्वाचं की ह्यांच्या बॉडीमध्ये सेन्सरी टेंटॅकल्स प्रेझेंट असतात. सेन्सरी टेंटॅकल्सचं फंक्शन काय असतं सो ते पण मी तुम्हाला दाखवते. 1 मिनिट. सी, ही हायड्राची बॉडी आहे, दिसतंय तुम्हाला, थोडंसं झूम करते. ही हायड्राचे टेंटॅकल्स आहेत. त्याचं जे माउथ आहे हा माउथ रिजन आहे हायड्राचा, आणि त्या माउथ रिजन पासून असे केसांसारखे जे दिसत आहेत दीज आर सेन्सरी टेंटॅकल. सेन्सरी आहेत ते. आता ते सेन्सरी का आहेत बिकॉज बघा त्या टेंटॅकल्सना जर तुम्ही झूम करून पाहिलं तर तुम्हाला काय दिसतं इथं
एक स्पेसिफिक प्रकारच्या सेल्स दिसत आहेत ज्याला निडोसाइट असं म्हटलंय. या ज्या सेल्स आहेत ह्या पुस्तकात त्याचं नाव आहे निडोसाइट आणि त्याच्या आतमध्ये हे निमॅटोसिस्ट आहे. ठीक आहे. सो हे निडोसाइट्स जे आहेत त्याच्यात काय आहे बघा, हे असे कॉईल दोऱ्यासारखं धाग्यासारखं असं एक हे आहे. आता जेव्हा समुद्रामध्ये, आता हे समुद्रामध्ये आहेत, सतत त्यांच्या आजूबाजूला कोणत्या क्षणी कोणताही प्रे किंवा प्रिडेटर दोन्ही येऊ शकतात. प्रे म्हणजे त्याचं खाद्य किंवा भक्ष्य आणि प्रिडेटर म्हणजे जो त्याला खाणार तो. सो दोघांच्याही अगेन्स्ट म्हणजे प्रिडेटर पासून वाचण्यासाठी आणि प्रेला मारण्यासाठी यांच्यामध्ये एक स्पेशल टाईपची रचना असते. काय रचना आहे तर ही, जेव्हा इथे दिसतंय तुम्हाला हे प्रे सांगितलंय त्यांनी म्हणजे भक्ष्य त्याचं, जेव्हा त्याला एखाद्या भक्ष्याला मारायचं असतं तेव्हा ह्या सेन्सरी टेंटॅकल्स पासून अशा पद्धतीचं एक थ्रेड लाईक स्ट्रक्चर तो रिलीज करतो आणि त्या भक्ष्याच्या भोवतीनं गुंडाळतो आणि मग त्या टेंटॅकल्सच्या साहाय्याने त्या भक्ष्याला तो आधी मारतो अँड देन इट युजेस इट ॲज अ फूड. सो हे एक वैशिष्ट्य सेन्सरी टेंटॅकल्स असतात हे ह्या निडारियन्स मध्ये आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे. सो सेन्सरी टेंटॅकल्स त्यांच्या बॉडीमध्ये आहेत की त्यांचं यूज काय. आणि अजून एक बघा, मी म्हटलं ना, एक सेकंद इकडे बघा, महत्वाचे शब्द मगाशी होते ते तुम्ही केलेच असतील. अजून एक महत्वाचं, सेन्सरी टेंटॅकल्स असतात. कुठं असतात? माउथच्या बाजूला. त्या सेन्सरी टेंटॅकल्सच्या बाजूला असतात निडोब्लास्ट किंवा निडोसाइट. म्हणजे निडोसाइट म्हणजे त्या सेलचं नाव आहे निडोसाइट्स आणि त्याच्या आतमध्ये हा निडोब्लास्ट आहे. आणि त्या निडोब्लास्ट मध्ये काय आहेत तर दे आर हेल्पफुल इन इंजेक्टिंग द टॉक्झिन्स इन द बॉडी ऑफ द प्रे. आणि त्यामुळे ते प्रे आणि प्रिडेटर दोघांच्या म्हणजे प्रिडेटर पासून वाचण्यासाठी आणि प्रेला मारण्यासाठी जे स्पेशल हे लक्षात ठेवायचं. हे खूप महत्वाचं आहे हा पार्ट. निडारियन्स मध्ये प्रे आणि प्रिडेटर दोघांच्यासाठी जे वाचण्यासाठी प्रिडेटर पासून वाचण्यासाठी आणि प्रेला मारण्यासाठीचं जे स्ट्रक्चर आहे ते आहे निडोब्लास्ट. ते कुठं असतं? टेंटॅकल कुठे आहेत? माउथच्या अराउंड. ठीक आहे. ओके, आता वळूयात. कोरल रीफची एक माहिती तुमच्या बुकमध्ये दिलेली आहे. कोरल रीफ म्हणजे काय आहे तर ते पुस्तकात त्याचं चित्र दिलेलं आहे बघा तुमच्या. एक अजून महत्वाचं, मी जसं ह्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये तुम्हाला बोलले होते की हे जिथं जिथं तुम्हाला डायग्राम आणि त्या डायग्रामला स्पेसिफिक नावं दिलेली आहेत तर ती नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. नेम द डायग्राम किंवा इव्हन हायड्राची डायग्राम ड्रॉ करायला येऊ शकते. तुम्हाला प्रॅक्टिकलचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये आहे हे कंपल्सरी हायड्राची डायग्राम ड्रॉ करायला. तुमच्या जर्नल्समध्ये वगैरे तुम्ही हे ड्रॉ केलेलं पण असेल. सो ही नावं लक्षात ठेवायची. इथं पण हे कॉलर सेल्स दिल्यात, ऑस्क्युलम दिलंय, ऑस्टिया दिलंय. तर ही नावं सी ॲनिमन. इथं जिथं कुठं मी काय सांगितलं तुम्हाला गेल्या लेक्चरला, जिथल्या डायग्राम मध्ये तुम्हाला नावं लेबल्स दिलेले असतील ते सगळं तुम्हाला त्या स्पेसिफिक पार्टला आयडेंटिफाय करून त्याचं नाव सांगता आलं पाहिजे. जसं आयडेंटिफाय एक्स, आयडेंटिफाय ए बी सी वगैरे अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात ह्याच्यात. ठीक आहे. ही कोरल रीफ किंवा हे बाथ स्पंजेसची एक माहिती इथं जी सांगितली ही जस्ट वाचून घ्या. हे काय आहे, कशासाठी वापरलं जातं वगैरे. आणि येस, आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबणार आहोत. छोटासाच पार्ट होता. बाकीचे पुढचे फायलम्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. काही वाटलं तुम्हाला तर मला तुमचे डाऊट्स मी जसं बोलले तुम्ही कमेंट करून विचारू शकता. आणि लाईव्ह सेशनबद्दल मी तुम्हाला बोललेली आहेच. ऑल्सो कोणापर्यंत हे व्हिडिओ शेअर करायचे हेही तुम्हाला मी सांगितलेलं आहे. सो आवडला असेल व्हिडिओ तर मला तसं सांगा कमेंट करून. काही स्पेसिफिक रिक्वायरमेंट असतील तर त्याही मला कमेंट करून सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन गुड बाय. थँक्यू.